आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सेलगाव तालुका बदनापूर येथील शाखा व्यवस्थापकाला गावातीलच एका ग्राहक सेवा केंद्र चालकाने दिनांक 30 जानेवारीला मारहाण केली होती। ग्राहक सेवा केंद्राचे काम योग्य नसल्यामुळे वरिष्ठ कार्यालयाने ग्राहक सेवा केंद्राचा परवाना रद्द केला होता। या कारवाईचा राग मनात धरून केंद्र चालकाने गावातीलच काही कार्यकर्त्यांना हाताशी धरून बँक मॅनेजरला भर रस्त्यात उडून मारहाण केली। या प्रकाराला घाबरलेल्या व्यवस्थापकाने बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद केला आणि आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी या तक्रारीमध्ये म्हटले होते। दरम्यान या प्रकाराला घाबरल्यामुळे बँक व्यवस्थापकाने वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवले आणि वरिष्ठ अधिकारी देखील बँक कर्मचाऱ्यासह पोलीस अधीक्षकांच्या भेटीला आले। पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या शाखेमध्ये असे प्रकार वारंवार होत आहेत, त्यामुळे या कार्यकर्त्यांना आळा घालावा अशी मागणीही केली गेली। दरम्यान या गावात असे वारंवार आणि खोटे प्रकार होत असल्यामुळे या कार्यकर्त्यांना राजकीय पाठिंबा असल्याचेही परिसरात बोलायला सुरुवात झाली। कदाचित त्यामुळेच की काय या कर्मचाऱ्यांमध्ये विशेष करून महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली। त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी हा सर्व प्रकार वरिष्ठ अधिकारी आणि बँकेच्या अध्यक्षांना कळवला। त्यानुसार बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारट यांनी दिनांक 2 फेब्रुवारीला तातडीने जिल्हाधिकारी असीमा मित्तल यांना हा सर्व प्रकार एका पत्राद्वारे कळवला। या पत्रामध्ये दिलेल्या मजकुरानुसार ते म्हणतात, या शाखेमध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक येतात व शाखा व्यवस्थापक तसेच इतर कर्मचारी अधिकारी यांना धमकी देतात। हे प्रकार वारंवार होत आहेत। अशा प्रकारामुळे महिला कर्मचारी अधिकारी यांच्यात देखील भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा परिणाम ग्राहक सेवा व बँकिंग व्यवसायावर होत आहे। तरी आम्ही आपणास या निवेदनाद्वारे नम्रपणे नमूद करतो की या शाखेचे कामकाज आम्हाला आमच्या बदनापूर येथून करण्याबाबत संमती द्यावी। आम्ही सेलगाव व या भागातील संलग्न गावांना बदनापूर शाखा येथून सर्व प्रकारची ग्राहक सेवा देऊ असे केल्याने गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसेल व गावातील ग्राहकांना सर्व बँकिंग सुविधा देखील बदनापूर शाखेतून देता येतील। त्यापुढे त्यांनी गर्भित इशारा देखील दिलेला आहे। तसेच या गावातील गुंड व्यक्तींना कायमस्वरूपी आळा बसण्यासाठी सदरील शाखा बदनापूर शाखेत कायमस्वरूपी विलीनीकरण करण्याबाबत परवानगी देण्यात यावी ही विनंती। हा असा गर्भित इशारा म्हणजे एखाद्या गावासाठी धोक्याची घंटी असते, कारण बँकेवरच आजूबाजूचा विकास, गावचा विकास हा अवलंबून असतो। त्यामुळे ही बँक जर या गावातून गेली तर बँकेचे नुकसान होणार नाही, परंतु गावकऱ्यांचे मात्र निश्चितच नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही। दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना।